जगाच्या तारणासाठी मनुष्याच्या पातकांची क्षमा व्हावी म्हणून त्यासाठी तो येणार होता। आणि मग त्याचा जन्म जो आहे हा काही एक प्रकारे एका कोणत्या तरी देशामध्ये होण्यापेक्षा तो संपूर्ण जगासाठी तारायला येतोय। म्हणून त्याचा जन्म या जगाचं जे केंद्रबिंदू आहे, या जगाचं जे मध्य ठिकाण आहे, तर तो इस्रायल देश आहे। आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म त्या ठिकाणी त्या केंद्रबिंदूवर झाला, ज्या ठिकाणी सगळ्या जगाचं जे आहे जे सेंटर आहे तो इस्रायल देश आहे। इस्रायल देशाच्या बाबतीत आणखी जर आपण विचार केला तर हा इस्रायल देश जो आहे आमच्या आशिया खंडामध्ये येतो। आणि मग आशिया खंडामध्ये येत असताना आज त्याचा त्या जगाच्या केंद्रबिंदूवर त्याचा जन्म झाल्यामुळे आज तो जगाच्या तारणासाठी आलेला आहे। जर आमच्या भारतात जन्म घेतला असता तर त्याला भारताचा देव म्हटलं असतं, त्याने अमेरिकेत जन्म घेतला असता तर त्याला अमेरिकेचा देव म्हटलं असतं, त्याने जर समजा आणखी पुढे रोम मध्ये जन्म घेतला असता तर त्याला रोमचा देव म्हटलं असतं।